सायवाडा गणेशपूर पिंपरी मार्गे महामार्ग बांधकामाचं काम सुरू असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी वळण मार्ग बनवला नसल्यानं रस्त्यावर चिखल साचून नागरिकांना वाहतुकीकरता मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे। अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या या महामार्गाच्या बांधकामामुळे एखाद्या वेळी फार मोठ्या अपघाताची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली असल्याचं परिसरातील नागरिक सांगतात। गड्ढे भी बहुत है रोड में और दिक्कत हो रही गाड़ी चलाने में हमारे को। यहाँ एक्सीडेंट होने की गाड़ी पलटी एक्सीडेंट होने के ज़्यादा चांस है, गाड़ी पलटने के ज़्यादा चांस है, गाड़ी फंसने के ज़्यादा चांस है यहाँ पे। और क्या क्या तकलीफ है? तो तकलीफ इतनी है कि भाई थोड़ा रोड जल्दी सुधारे रोड का। हम ऊपर हमारी भी तकलीफ जा रही है गाड़ी चलाने क्योंकि कीचड़ बहुत हो गया, गाड़ियाँ फंस रहे हमारे। तकलीफ हो रही है, बहुत तकलीफ हुई हमारे को रोड से। हाँ। अभी तो हम गिरते गिरते बचे इसके अंदर, गिरते ऊपर से जाने नहीं दे रहे, ऊपर से पूरे वो पत्थर और वो झाड़ लगा दे रहे हमारे। अच्छा, बहुत तकलीफ हो जा रही है, चाकोली बन जा रही है और टू व्हीलर भी नहीं निकल रही जे शेतातलं अतिरिक्त येणारं पाणी आहे ते या ठिकाणी जमा होते। जमा झाल्यामुळं इथं पूर्ण गारा होते आणि या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आमचं गाव आहे आणि मध्य प्रदेशामधून भरपूर असे लोडिंगचे मका, ज्वारी, गहू, भाजीपाला असे अनेक जड वाहनाचा प्रवेश या रोडनं केला जातो आणि या रोडची एवढी भयानक दुर्दशा आहे। फक्त 4-5 डंपर कमीत कमी मिनिमम जे GSB आहे गिट्टी, ते गिट्टी तरी इथं टाकली पाहिजे, तेव्हा आमच्या नागरिकांना कुठेतरी जाण्या येण्यास सुखरूप मार्ग मोकळा होईल। याची प्रशासनानं दक्षता घ्यावी। जर येत्या 2 दिवसात जर या रस्त्याचा विल्हेवाट लावला नाही तर आम्ही गावकरी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। सध्या पावसाचे दिवस सुरू असल्यानं संपूर्ण रस्त्यावर चिखल साचून या मार्गावरून नागरिकांना वाहन चालवणं धोक्याचं झालंय। या बाबतीत प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून नागरिकांच्या समस्या निकाली काढण्याची मागणी पिंपरी गणेशपूर येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय राठोड यांनी केली आहे। यावेळी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली असता अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती असल्याचं वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होताना दिसत आहे। याची तातडीने दुरुस्ती न केल्यास रस्त्यावरच जनआंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते जनआंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते धनंजय पांडव यांनी प्रशासनाला दिला आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।